धुळे जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती व ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद तसेच मानव विकास योजना 2022-23 अंतर्गत महिला बचत गटाच्या नावावर झालेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी जिल्हा व्यवस्थापक उद्धव धारणे, लोकेश सोनवणे, हेमंत गवते, ईश्वर पाटील, वर्षा हिरे, ज्योती पगारे आणि अकाउंटंट पंचायत समितीचा पराग विस्पुते या सर्वांच्या संगनमताने आणि यांना पाठीशी घालणारा डेप्युटी सीओ नरवाडे जिल्हा परिषदचा या सर्वांनी मानव विकासच्या माध्यमातून जी मशीन 6,30,000ला येते ती 6,30,000ची मशीन न देता 1,20,000 रुपयाची मशीन या ठिकाणी दिलेली आहे। त्या मशीन आमच्याकडे पडलेल्या आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही गेल्या 5 महिन्यापासून माननीय जिल्हाधिकारी मॅडम, त्याच पद्धतीने माननीय सीओ साहेब, धुळे SP साहेब यांच्याशी संपर्क करून तक्रार करून या ठिकाणी आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय न मिळाल्यामुळे उद्या आम्ही जेल रोड या ठिकाणी मोठं जन आंदोलन, बिराड जन आंदोलन, बरेचसे जवळजवळ आम्ही 100 ते 200 महिला घेऊन बसणार होतो। परंतु मी सर्वप्रथम या ठिकाणी धुळे शहर पोलीस स्टेशनचे PI हे आम्हाला नेहमी मदत करतात, भामरे साहेब यांनी ज्यावेळेस ही तक्रार बघितल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही आंदोलन करू नका, तुम्ही सर्वसामान्य लोकांसाठी लढतात, झडतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात, यामध्ये तुमचेही हाल होतात। परंतु ही जी तक्रार आहे या तक्रारीमध्ये तथ्य आहे, याची आम्ही चौकशी करतो, आम्हाला 8 ते 15 दिवसाचा वेळ द्या। त्याच्यात जर गुन्हा दाखल झाला नाही तर तुम्ही आंदोलन करा। त्यांच्या शब्दाला मान देऊन व त्यांनी आम्हाला जे सांगितलेलं आहे की आम्ही पूर्ण तपास करू आणि तपास करून या संबंधितांवर सर्वांवर आम्ही गुन्हे दाखल करू, जिल्हा परिषदला पत्र देऊ, SP साहेबांकडून आम्ही परमिशन घेऊ आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करू। जर समजा इन केस आम्ही भामरे साहेब आहेत, ते आम्हाला सहकार्य करतात, त्यांचे मोठे गुरुवर्य पण आहेत, त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही आताची उद्याची जी काही आंदोलनाची भूमिका आहे ती आमची स्थगिती करत आहोत, ती पण तात्पुरत्या स्वरूपाची। जर 8 ते 10 दिवसामध्ये, कारण की शेवटी भामरे साहेबांच्या वर पण अधिकारी आहेत, जर समजा इन केस गुन्हे दाखल नाही झाले तर आमची जी काही बिराड आंदोलनाची जी भूमिका आहे ती भूमिका होणारच आहे। त्याच पद्धतीने जन आंदोलन होईल आणि आमरण उपोषण देखील यांच्या माध्यमातून, जोपर्यंत यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि शासनाची जी फसवणूक केलेली आहे, तो पैसा लाटलेला आहे, याच्यामध्ये आमच्याकडे असे डॉक्युमेंट्स आलेले आहे की हे कॉन्ट्रॅक्टचे लोक आहेत, यांच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे। उद्धव धारणे याचा जवळजवळ 2.5 ते 3 कोटीचा बंगला आहे। त्याच पद्धतीने ईश्वर पाटील जो आहे आणि लोकेश सोनवणे यांची जर हे काहीच नव्हते, परंतु हे ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टवर लागले या 10 वर्षामध्ये यांनी एवढी संपत्ती जमवलेली आहे, ही संपत्ती याच पद्धतीने। तर आमची वैयक्तिक आता उद्या आम्ही हे आंदोलन स्थगित केल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत आणि पुढची जी काही प्रोसेस आहे ती आम्ही अँटी करप्शन, इन्कम टॅक्स आणि CBI यांच्याकडे देखील पत्रव्यवहार करून यांची चौकशी व्हावी या संदर्भामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहोत।